सर्वांना रामकृष्ण हरी. आज वारी निघालेली आहे. देहू संत श्रेष्ठाजी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने आज आगेकूच करत आहे. उद्या माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान हे पंढरीच्या दिशेने होईल. जगभरातून, देशातून आणि पूर्ण महाराष्ट्रातून, वेगवेगळ्या गावातून प्रत्येक संतांच्या पालख्या या पंढरीच्या दिशेने आगेकूच करत आहे. पंढरीच्या वाटेवरती ते चालू लागलेले आहेत. पुंडलिक वरदा श्री हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम आदी करून सर्व संतांचा गजर करत या पालख्या पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेलं आहे. पण मनामध्ये एक हुरहुर लागून जाते. प्रत्येकाच्या मनामध्ये एक हुरहुर राहते ती अशी की वारीला प्रत्येकाला यायचं असतं, परंतु महत्वाच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या, कोणाला नोकरीची जबाबदारी आहे, कोणाला संसाराची जबाबदारी आहे, तर कोणाला व्यवसायाची चिंता आहे. आणि म्हणून शरीर कामावरती असतं, पण मन मात्र आळंदी पंढरपूरच्या वाटेवरती नक्की चालत असतं. जेव्हा पालखीचं दर्शन होतं, टाळ मृदुंगाचा गजर कानावरती पडतो, ज्ञानोबा तुकोबाचा गजर ऐकू येतो, तेव्हा न कळत डोळ्यात पाणी येतं. कारण ही काय फक्त यात्रा नाहीये, ही आपल्या माऊलीच्या भेटीची ओढ आहे. संतांनी सांगितलंय, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न लगे तीर्थव्रत काही. वारी म्हणजे फक्त चालणं नव्हे, वारी म्हणजे मन विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणं. आज तुम्ही वारीत नसाल, आज आपण वारीत नसू, पण आपलं मन मात्र त्या वारीमध्ये असेल. आणि आपलं मन जर त्या वारीमध्ये असेल, भगवंताच्या चरणी असेल, तर भगवंत हाही आपल्यापासून दूर नाहीये. माऊलीला आपल्या पावलांची ओढ नाहीये. माऊली आपल्या भावाचे भुकेले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संत आणि परमात्मा भगवंत हा फक्त आपल्या भावाचा भुकेला आहे. आणि हा भाव जर आपल्या मनामध्ये असेल, तर भगवंत आपल्यापासून निश्चित दूर नाहीये. म्हणून आपण जिथे आहोत त्याच ठिकाणाहून क्षणभर डोळे मिटू आणि पुंडलिक रायाचा गजर करून श्री विठ्ठलाला एवढंच विनवणी करू की विठ्ठला, पुढच्या वर्षी तुझ्या वारीत माझंही एक पाऊल असू द्या. आणि तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र वारी प्रसाद असेल. सर्वांना रामकृष्ण हरी. महाराज ज्ञानेश्वर.